राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलंय। या सरकारला 3 महिन्यांचा कालावधी झालाय, मात्र 3 महिन्यामध्ये राज्यातून 3 मोठे प्रकल्प हे गुजरातमध्ये गेलेत। दरम्यान यावरूनच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। सत्ताधाऱ्यांकडून असा आरोप करण्यात येतो की विरोधकांनी म्हणजेच जे आता सत्तेत आहेत, शिंदे फडणवीस सरकार जे हे सरकार सत्तेत आलं यानंतर हे प्रोजेक्ट आहेत ते गुजरातला गेलं, हे शिंदे फडणवीस सरकारची देण आहे की महाविकास आघाडी सरकारची देण आहे। याबद्दल नक्की खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय याबद्दल संभ्रम निर्माण होतोय। मात्र याबद्दल आपण जर महाविकास आघाडी सरकार असतानाचा कार्यकाळ पाहिला तर कोरोना होता। कोरोना काळामध्ये 1.5 ते 2 वर्ष लॉकडाऊन होता। दरम्यान 1 वर्ष महाविकास आघाडी सरकारला कुठेतरी काम करण्याची संधी मिळताच त्या ठिकाणी राज्याचे नगरविकास मंत्री, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं। एकूण त्यांच्या सोबत त्यांनी 20 आमदार सुरुवातीला नेले, यानंतर त्यांच्यासोबत 40-50 आमदार गेले आणि राज्यातील सरकार अस्थिर झालं। दरम्यान महाविकास आघाडी सरकार त्यामुळे कोसळलं सुद्धा। यानंतर राज्याचं नवीन सरकार सत्तेत आलं, शिंदे फडणवीस सरकार, जे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। मात्र त्यांच्या नेतृत्वात आता राज्यामध्ये एकूण 3 प्रकल्प ते राज्यातून दुसऱ्या राज्यात गेले, गुजरात सारख्या राज्यात गेले। आणि गुजरात आता हे सत्ता केंद्र आहे, कारण गुजरातमध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे आणि केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा गुजरातमधून येतात। दरम्यान काही महिन्यांमध्येच आता गुजरातमध्ये सुद्धा निवडणुका लागणार आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुका लागणार आहेत। याच पार्श्वभूमीवरती गुजरातमध्ये मोठ्या प्रकल्पांना त्या ठिकाणी गुजरातमधून मोठ्या प्रमाणात फॅसिलिटीज या उद्योगधंद्यांसाठी, उद्योगपतींसाठी देण्यात येत आहेत। परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये ज्या उद्योगांना एंट्री मिळाली होती, जे उद्योग महाराष्ट्रात येणार होते, मोठमोठे प्रकल्प आहेत, कोट्यावधींची गुंतवणूक या प्रकल्पांद्वारे महाराष्ट्रामध्ये होणार होती। महाराष्ट्रातील युवा पिढी असेल, अनेक तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार होता। पहिला जो प्रकल्प आपण पाहिला तो वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प होता। 1.5 लाख कोटींपेक्षा गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये होणार होती। आता तो प्रकल्प सुद्धा गुजरातमध्ये गेला। यानंतर बल्क ड्रग पार्क जो रायगडमध्ये येथे विस्तारित होता, त्या ठिकाणी रायगडमध्ये होणार होता, मात्र तो प्रकल्प सुद्धा गुजरातला गेला। आणि आता पुन्हा एक नवीन प्रकल्प गुजरातला गेलाय, तो म्हणजे टाटा एअरबसचा। टाटा एअरबसचा प्रकल्प हा विदर्भात होणार होता, मात्र तो आता गुजरातमध्ये होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यावरती चिडीचूप आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या उद्योग गेल्यावरती काही प्रतिक्रिया अशी ठोस देताना पाहायला भेटत नाहीये। मात्र राज्यातील विरोधक असतील ते शिंदे फडणवीस सरकारवर टीका करताना दिसत आहेत। तर शिंदे फडणवीस सरकार सुद्धा या महाविकास आघाडीवरती टीका करताना दिसत आहे। याचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सत्तेत होती, 2.5-3 वर्ष महाविकास आघाडीने राज्यामध्ये सत्ता त्यांची होती। याच दरम्यान हे प्रकल्प महाराष्ट्रात आले होते, मात्र जे काही प्रकल्प या 3 महिन्यांमध्ये गुजरातमध्ये गेले ते प्रकल्प 1 वर्ष आधीच गेले असल्याचं सांगण्यात येत आहे। राज्याचे तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी जे आरोप केले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा असे आरोप केलेत की महाविकास आघाडी सरकार असताना या जे प्रकल्प आहेत या 3 प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाला तळेगाव दाभाडे येथील पुण्यामध्ये जागा देण्यात आली होती, तर बल्क ट्रक पार्क आहे जो याला रायगडमध्ये जागा देण्यात आली होती, आणि एअरबसचा प्रकल्प हा विदर्भात होणार होता। मात्र यासाठी MOU सुद्धा साईन केला होता असं त्यांनी सांगितलं। दरम्यान काही प्रकल्प जर राज्यात आले तर एक एग्रीमेंट बनवलं जातं आणि त्याला MOU असं सुद्धा म्हटलं जातं। मात्र हा MOU तयार केल्यानंतर कोणत्या प्रकारे हे प्रकल्प गुजरातला गेले असा प्रश्न थेट तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई करतात। तसेच राज्यातील रोजगार हा हिरावून घेऊन गेले असं सुद्धा ते म्हटलंय। मात्र राज्यामध्ये जे युवा तरुण असतील, युवा पिढी असेल, जे मोठमोठ्या संस्थांमधून आपली डिग्री असेल पूर्ण करतायत, मात्र त्यांना आता इथून पुढे काम करण्यासाठी दुसऱ्या राज्यांचे उंबरठे झिजवावे लागतील असं सुभाष देसाई म्हणतात। मात्र एकंदरीत सुभाष देसाई यांचं वक्तव्य खरं आहे की खोटं आहे असा दावा आता राज्याचे सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आलाय। कारण तेव्हा जर तुम्ही त्या उद्योगधंद्यांसाठी कार्यवाही केली असती तर आज अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळाले नसतं असं उदय सामंत यांनी थेट म्हटलंय। मात्र महाविकास आघाडी सरकार जेव्हा आलं तेव्हा मातोश्री म्हणजेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच त्यांचे चिरंजीव कॅबिनेट मंत्री होते आदित्य ठाकरे, यांच्यापर्यंत हे प्रकल्प गेले नाही, म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेले का असा सवाल उदय सामंत यांनी केलाय। तसेच उद्योग खातं हे शिवसेनेकडे राहिलंय, म्हणजेच आता शिवसेनेमध्ये जरी 2 गट पडले असले तरी मागील जो 7 वर्षांचा इतिहास पाहिला तर उद्योग खाते हे शिवसेनेकडे राहिलंय। यापूर्वीचे आपण तत्कालीन
उद्योगमंत्री सुभाष देसाई होते, तर आताचे उद्योगमंत्री उदय सामंत आहेत, ते सुद्धा शिवसेनेचे नेते आहेत. मात्र उद्योग खात्यामध्ये काय काम केलंय, काय उद्योग केला याबद्दल जर उद्योग खात्यात जर डोकावून पाहिलं तर जे काही उद्योगमंत्री होते त्यांना उद्योग पुरस्कार द्यावा असं सुद्धा एक प्रकारे टोल आहे तो उदय सामंत यांनी लगावला होता. याचं कारण म्हणजे उद्योग खात्यामध्ये चांगल्या प्रकारे कामच झालं नाही असं कुठेतरी उदय सामंत यांना म्हणायचं आहे का, की उदय सामंत यांनी जे काही वक्तव्य केलं, आता समजा सुभाष देसाई यांच्या आरोपानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेतून खरं काय खोटं काय हे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र एकंदरीत उदय सामंत यांनी जे काही माहिती दिली त्यावरून नक्की संभ्रम राज्यामध्ये हा निर्माण झाला आहे. जे राज्यातील तरुण असतील, राज्यातील अनेक नागरिक असतील, यांच्या मनात कुठेतरी हा संभ्रम निर्माण करण्यात येतोय का, की निर्माण झालाय असा दावा आहे तो उदय सामंत यांनी केला. कारण उदय सामंत स्वतःच म्हणतायत की विरोधकांनी कुठेतरी नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं, 2.5-3 वर्षांमध्ये हे सरकार काम करत होतं. यांच्याच काळामध्ये हे प्रोजेक्ट आले, मग आता त्यांच्याच काळामध्ये MOU सुद्धा साईन करण्यात आला नाही. या प्रकल्पांना कोणत्या सोयी आणि सुविधा त्या सुद्धा देण्यात आल्या नाही. त्यामुळेच हे प्रकल्प शेवटी कंटाळून त्या ठिकाणी गुजरातला गेले असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं. याचा अर्थ कॅबिनेट सब कमिटी, ही कॅबिनेट सब कमिटीची बैठक 14 महिन्यांपासून झाली नाही असा दावा उदय सामंत करतायत. दरम्यान जो उद्योग खात्यामध्ये ही कॅबिनेट सब कमिटीची बैठक येते, राज्याचे मुख्यमंत्री ही बैठक घेत असतात. मात्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयातच फिरकले नाही, त्यामुळे ही बैठक झाली नाही, कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली नाही. त्यामुळे हे उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आलेत आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांना MIDC कडून जे काही जमीन हस्तांतराचा सगळी प्रक्रिया असेल त्या प्रकारची प्रक्रिया झाली नाही. तसेच त्यांना काही सोयी सुविधा सवलती या सुद्धा गुजरातपेक्षा चांगल्या देण्यात आल्या नाही. असं प्रकारे कुठेतरी एक वक्तव्य होतंय का, अशा प्रकारचं दृश्य आहे का, याबद्दलचं कोणतंही वक्तव्य कोणत्याही नेत्याकडून करण्यात येत नाही. सत्ताधारी असतील, विरोधक असतील, एकमेकांवर आरोप करण्यामध्ये या ठिकाणी दिसतायत. MOU साईन केलं सांगतात, मात्र उदय सामंत सांगतात अशा प्रकारचं कोणताही MOU साईन करण्यात आला नाही, कोणत्याही प्रकारचा MOU झाला नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय. तसंच उदय सामंत यांच्यावर जी टीका होते की मिहान प्रकल्प हा राज्यातील वेदांत फॉक्सकॉन मध्ये गेल्यानंतर राज्यात मोठा प्रकल्प येईल असं उदय सामंत म्हणाले होते. मात्र राज्यात मोठा प्रकल्प येण्या वाचून दुसराच प्रकल्प राज्याबाहेर जातोय, त्यामुळे उदय सामंत यांच्यावरती सुद्धा टीका होते. त्यामुळे उदय सामंत यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये केलेलं हे वक्तव्य होतं त्यावरती पुन्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी राज्य सरकार म्हणजे उद्योग खात्यातील एखाद्या अधिकाऱ्याने मला चांगल्या प्रकारे ब्रीफिंग केलं नाही असं उदय सामंत यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे त्या पत्रकार परिषदेमध्ये मी घोषणा केली, मात्र मला माहिती नव्हतं की राज्यात या उद्योग खात्यामध्ये अशा प्रकारचा कारभार झालाय. या ठिकाणी MOU झाला नाही, या ठिकाणी जे प्रकल्प आहे तो 1 वर्षापूर्वीच गेलाय. मात्र उदय सामंत यांनी जेव्हा घोषणा केली होती त्यापूर्वीच हा प्रकल्प म्हणजेच हा एअरबसचा प्रकल्प आहे तो गुजरातला गेला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये 30 तारखेला या प्रकल्पाचं उद्घाटन सुद्धा करणार आहेत. एवढ्या सर्वात छोट्या कालावधीमध्ये काही दिवस उद्घाटनाला असताना महाराष्ट्रामध्ये आता समजतं की हा प्रकल्प गुजरातला गेलाय. याचा अर्थ महाराष्ट्र सरकार किती जागरूकपणे काम करत आहे, तसेच राज्यातील विरोधी पक्षनेते तसेच राज्यातील विरोधी पक्ष किती सक्षम आहे हे देखील दिसतंय. मात्र एकंदरीत जो राज्यातील तरुणांचा रोजगार हिरावून नेण्यात आलाय त्यासाठी राज्यात नवीन प्रकल्प येणार का, तसेच आता पुन्हा एकदा राज्याचे आत्ताचे सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एक दावा केलाय राज्यात काही महिन्यांमध्येच नवीन मोठा प्रकल्प येईल आणि जे टीका करतायत राज्याचे विरोधक जे टीका करतायत तेच पुन्हा शाल आणि श्रीफळ घेऊन आमचा सत्कार सुद्धा करतील अशा प्रकारचा उदय सामंत यांनी दावा केलाय. मात्र उदय सामंत यांचा जो दावा आहे तो नक्की किती खरा ठरतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु एकंदरीत हा जो वेदांता असेल, यानंतर बल्क ड्रग पार्क असेल आणि आता टाटा एअरबसचा प्रकल्प असेल हा गुजरातला गेलाय. यावरून तुम्हाला नक्की काय वाटतं ते आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या mymahanagar.com वेबसाईटला व्हिजिट करा, फेसबुक पेजला लाईक करा, माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.